नमस्कार. संतांच्या प्रत्येक अभंगात एक आर्त हाक आहे आणि सामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे आहेत. आपण शब्दांचा अर्थ तर वाचतो, पण त्यामागचा भाव समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला त्या दिव्य अनुभूतीपर्यंत घेऊन जाईल. विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या विचारांच्या प्रवाहात सहभागी व्हा. श्रोते हो, आज आपल्यासमोर संत नामदेव महाराजांचा एक असा अभंग आहे जो थेट आपल्या काळजाला हात घालतो. हा अभंग म्हणजे केवळ एक रचना नाही, तर माणसाने आपल्या उभ्या आयुष्याचा घेतलेला एक प्रामाणिक शोध आहे. आपण सगळेच जण या जगात येतो, जगतो आणि एक दिवस निघून जातो. पण या धावपळीच्या आयुष्यात आपण नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं याचा हिशोब मांडायला आपण विसरून जातो. नामदेव महाराज अगदी सोप्या शब्दांत आपल्या डोळ्यात अंजन घालतात. ते म्हणतात की आपण जन्माला तर आलो, पण देवाचं नाव न घेता, पुण्य न कमावता हे आयुष्य कसं वाया घालवलं. लहानपण खेळण्यात गेलं, तरुणपण संसाराच्या आणि पैशाच्या मागे धावण्यात गेलं आणि जेव्हा म्हातारपण आलं तेव्हा शरीर साथ देत नसल्यामुळे देवाची सेवा करायची राहून गेली. म्हणजेच आयुष्याचा प्रत्येक टप्पा आपण विनाकारण खर्च केला. विठ्ठलाची ओळख न करून घेता आपण हे जीवन असंच वाया घालवलं का, असा रोकडा सवाल महाराज आपल्याला विचारतात. पण काळजी करू नका, हा अभंग फक्त आपल्याला दोष देत नाही, तर शेवटी एक आशेचा किरणही दाखवतो. महाराज म्हणतात की जरी आपण आयुष्यभर चुका केल्या, हजारो अपराध केले, तरीही तो पंढरीचा विठ्ठल इतका माऊली आहे की आपण मनोभावे शरण गेलो तर तो आपले सगळे गुणदोष पोटात घेतो आणि आपल्याला पहिलं तीराला लावतो. चला तर मग माणसाच्या आयुष्याचा आरसा दाखवणारा आणि विठ्ठलाच्या अथांग करुणेची साक्ष देणारा हा सुंदर अभंग आपण समजून घेऊया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, जन्मा येऊनिया काय पुण्य केले, बाळपण गेले वायानवेळ. भावार्थ विश्लेषण. महाराज अभंगाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न विचारतात. ते म्हणतात की अरे मानसा, तुला हा अत्यंत मौल्यवान असा मानवी जन्म मिळाला आहे. या भूतलावर मनुष्य म्हणून जन्माला येणे हेच मुळात खूप मोठ्या भाग्याचे लक्षण मानले जाते. पण या पृथ्वीवर जन्म घेऊन तू असे कोणते मोठे पुण्याचे काम केलेस, हा प्रश्न विचारून महाराज आपल्या आयुष्यातील पहिल्या टप्प्यावर प्रकाश टाकतात. आपले बालपण हे केवळ खेळण्यात, बागडण्यात आणि मौजमजा करण्यात निघून गेले. त्या कोवळ्या वयात ईश्वराची कोणतीही जाणीव नव्हती, ना संतांचे संस्कार होते. म्हणजेच आयुष्याची सुरुवात तर अशी अगदी वाया गेल्यासारखी झाली. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत नामदेव महाराज आपल्याला पहिला नैतिक धडा हा देतात की मानवी जीवन हे खूप मौल्यवान आहे, पण आपण जन्माला आल्यापासूनच आपला अमूल्य वेळ वाया घालवायला सुरुवात करतो. बालपण हा मानवी जीवनाचा पाया असतो. या वयात मुलांवर चांगले संस्कार होणे, त्यांच्यात नैतिक मूल्यांची पेरणी होणे गरजेचे असते. पण समाज म्हणून आपण बालपणाला फक्त खेळण्यात किंवा आजच्या काळात निरर्थक गोष्टींमध्ये वाया घालवतो. संतांना समाजाला हे सांगायचे होते की पायाच कच्चा राहिला तर पुढील आयुष्य कसे घडणार. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या डिजिटल युगातील मुलांचेच उदाहरण घ्या. 5-6 वर्षांची मुले आज मैदानावर खेळण्याऐवजी किंवा आजी आजोबांकडून चांगल्या गोष्टी शिकण्याऐवजी तासनतास मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळण्यात किंवा सोशल मीडियाचे रील्स पाहण्यात घालवत आहेत. बालपणीच्या या कोवळ्या वयात त्यांच्या मनावर चांगले संस्कार होण्याऐवजी त्यांचे मन आभासी दुनियेत अडकत चालले आहे. हे बालपण वाया जाण्याचे अगदी जिवंत आणि भयानक उदाहरण आहे. दुसरा चरण, संतसंगे सुख हुंडारले जाणा. नामसंकीर्तना ओळखत. भावार्थ विश्लेषण. पुढच्या चरणात नामदेव महाराज आपल्याला खऱ्या सुखाची गुरुकिल्ली सांगतात. ते म्हणतात की जर माणसाला या जन्मात खरे, शाश्वत आणि कधीही न संपणारे सुख हवे असेल तर त्याने संतांच्या संगतीत राहायला हवे. संतांच्या सहवासात जे सुख मिळते त्याला जगात तोड नाही. संतांच्या मुखातून अखंडपणे देवाचे नाव, नामसंकीर्तन ऐकायला मिळते. पण दुर्दैवाने सामान्य माणूस या नामसंकीर्तनाचे महत्त्व ओळखतच नाही. संतांच्या संगतीमध्ये जे अथांग सुख सामावलेले आहे त्या सुखाचा आस्वाद घेण्याची बुद्धी माणसाला होत नाही. तो संतांना आणि भगवंताच्या नामाला ओळखायला साफ विसरून जातो. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या चरणातून संतांनी समाजाला संगतीचे महत्त्व सांगितले आहे. आपण कोणाच्या संगतीत राहतो यावर आपले विचार आणि आपले भविष्य ठरते. संतांचा नैतिक धडा असा आहे की जर समाजात सुसंस्कृत आणि आनंदी व्हायचे असेल तर चांगल्या, सज्जन आणि अनुभवी लोकांची संगत धरा. नामाचा म्हणजे चांगल्या विचारांचा जप करा. आज समाजात वाईट संगतीमुळे तरुण पिढी भरकटत चालली आहे, म्हणून संतांनी संतसंग म्हणजेच सत्संगतीचे महत्त्व पटवून दिले आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखादा तरुण खूप हुशार असतो, पण कॉलेजला गेल्यावर त्याला व्यसनी किंवा चुकीची कृत्ये करणाऱ्या मित्रांची संगत लाभते. हळूहळू तो अभ्यासापासून दूर जातो आणि व्यसनाच्या आहारी जातो. या उलट जर त्याच तरुणाला अभ्यासू, सुविचारी आणि ध्येयवादी मित्रांची संगत मिळाली तर तो स्पर्धा परीक्षेत यश मिळवून कलेक्टर किंवा मोठा अधिकारी बनतो. वाईट संगतीने आयुष्य उद्ध्वस्त होते आणि चांगल्या संगतीने आयुष्य सोन्यासारखे चमकते. हेच याचे खरे उदाहरण आहे. तिसरा चरण, तरुणपणोही नाठवेची देवा, वृद्धपणीन सेवा अंतरली. भावार्थ विश्लेषण. बालपण तर खेळण्यात गेले, पण मग माणसाच्या आयुष्यात येते ते रसरशीत तरुणपण. तरुणपणात माणसाच्या अंगात शक्ती असते, डोक्यात अहंकार असतो, संपत्ती आणि सौंदर्याची नशा असते.
महाराज म्हणतात की या तरुणपणाच्या गर्वात आणि मगरुरीत माणसाला देवाचा अजिबात आठवण होत नाही. तो स्वतःलाच सर्वस्व समजून बसतो. त्यानंतर येते ते वृद्धपण म्हणजे म्हातारपण. म्हातारपणात माणसाचे शरीर थकते, इंद्रिये गळतात आणि इच्छा असूनही देवाचे नामस्मरण किंवा सेवा करणे शक्य होत नाही. शारीरिक मर्यादांमुळे ईश्वराची सेवा या अंतरावरून जाते, ती हुकते. म्हणजेच काय तर तरुणपणात अहंकारामुळे देव आठवला नाही आणि म्हातारपणात शरीर साथ देत नसल्यामुळे देवाची सेवा करता आली नाही. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. हा चरण मानवी स्वभावाचे विदारक सत्य मांडतो आणि समाजाला कर्तव्याची जाणीव करून देतो. तरुणपणात माणसाकडे शक्ती असते, बुद्धी असते, पैसा असतो. या गर्वात तो देवाला म्हणजेच आपल्या नैतिक जबाबदाऱ्यांना, समाजाला आणि मातापित्याला विसरून जातो. तो स्वतःच्याच मस्तीत जगतो आणि जेव्हा म्हातारपण येते, शरीर थकते, डोळ्यांना दिसत नाही, हातपाय कापतात, तेव्हा त्याला देवाची किंवा चांगल्या कर्मांची आठवण येते. पण दुर्दैवाने तेव्हा शरीरात ती सेवा करण्याची ताकद उरलेली नसते. संतांचा नैतिक धडा हा आहे की शक्ती असतानाच तिचा उपयोग चांगल्या कामासाठी करा, म्हातारपणाची वाट पाहू नका. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत जे तरुणपणात पैसा कमावण्याच्या आणि चैनीच्या मागे एवढे धावतात की त्यांना स्वतःच्या म्हाताऱ्या आईवडिलांकडे पाहायला वेळ नसतो. ते सामाजिक कार्याला किंवा देवाधर्माला टाइमपास समजतात. पण जेव्हा ते स्वतः म्हातारे होतात, मुले त्यांना वृद्धाश्रमात सोडतात आणि अंगातली सगळी ताकद निघून जाते, तेव्हा ते मंदिरात जाऊन बसतात किंवा पश्चात्ताप करतात. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तरुणपणात मिळालेल्या शक्तीचा योग्य वापर न केल्याचा हा थेट सामाजिक परिणाम आहे. चौथा चरण. यापरी जन्मुनी गेलसिरे वायान. पंढरीच्या राया ओळखता. भावार्थ विश्लेषण. या चरणात संत नामदेव महाराज अत्यंत कळवळ्याने सांगतात की माणसाचे संपूर्ण आयुष्य कसे व्यर्थ गेले. बालपण खेळण्यात गेले, तरुणपण गर्वात आणि संसारात गेले आणि म्हातारपण आजारपणात व शारीरिक थकव्यात गेले. या संपूर्ण जीवन प्रवासात तू त्या पंढरीच्या विठ्ठलाला, त्या जगज्जनकाला ओळखलेच नाहीस. ज्याने तुला हा सुंदर जन्म दिला, ज्याने तुला सर्व काही दिले, त्या पंढरी रायाची तू ओळखच करून घेतली नाहीस. आणि म्हणूनच या भूतलावर मनुष्य म्हणून जन्माला याहूनही तुझे अख्खे आयुष्य संपूर्णपणे वाया गेले, असे महाराज अत्यंत दुःखद अंतःकरणाने सांगतात. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. पंढरीचा राय म्हणजे केवळ मंदिरात उभी असलेली मूर्ती नव्हे, तर चराचरात असलेला परमात्मा म्हणजेच सत्य, प्रेम आणि माणुसकी. नामदेव महाराज म्हणतात की जर तुम्ही आयुष्यभर या विश्वाच्या निर्मात्याला म्हणजेच मानवी मूल्यांना ओळखू शकला नाहीत, तर तुमचे जन्माला येणे पूर्णपणे वाया गेले. संतांना त्या काळातील कर्मठ आणि अंधश्रद्धाळू समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की केवळ जिवंत राहणे म्हणजे जगणे नव्हे, तर जीवनाचे सर्वोच्च ध्येय ओळखणे म्हणजे जगणे होय. वास्तविक जीवनातील उदाहरण. आज अनेक लोक करोडपती आहेत, त्यांच्याकडे आलिशान गाड्या, बंगले, सर्व काही आहे. ते रोज नवनवीन देशात फिरतात, पण त्यांच्या मनात शांती नसते. ते आयुष्यभर फक्त पैसा गोळा करण्याच्या मागे धावत राहिले, पण कधी गरिबाच्या अश्रूंची किंमत त्यांना कळाली नाही, की कधी निसर्गाचे सौंदर्य अनुभवता आले नाही. शेवटी मृत्यूसमय त्यांना जाणवते की आपण फक्त बँकेतील आकडा वाढवला, पण खऱ्या अर्थाने जगलोच नाही. ईश्वरी तत्वाला किंवा आत्मिक सुखाला न ओळखल्याचे हे मोठे उदाहरण आहे. पाचवा चरण. आलो मी संसारी गुंतलो व्यापारी. अजूनी का श्रीहरी ओळखली. भावार्थ विश्लेषण. येथे नामदेव महाराज सामान्य माणसाची बाजू मांडताना स्वतःचे उदाहरण घेतात. ते म्हणतात की मी या जगात आलो आणि संसाराच्या नानाविध व्यापारांत, प्रपंचाच्या व्यापात, सुखदुःखाच्या खेळात पार गुंतून गेलो. रोजची चिंता, पैशांची सोय, नातेसंबंध सांभाळणे यातच माझा सर्व वेळ निघून गेला. पण आता एवढं सगळं झाल्यावरही आयुष्य संपत आले तरीही अजूनही माझ्या मनाला जाग कशी आली नाही. अजूनही मी त्या श्रीहरीला, त्या विठ्ठलाला का ओळखू शकलो नाही. संसाराचा बाजार मांडण्यात मी इतका मग्न झालो की मूळ मालकाला म्हणजेच भगवंतालाच पूर्णपणे विसरून गेलो. ही किती मोठी शोकांतिका आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. हा चरण आजच्या आधुनिक माणसाची सर्वात मोठी शोकांतिका मांडतो. नामदेव महाराज स्वतःच्या माध्यमातून संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आपण या जगात आलो आणि संसाराच्या व्यापारात म्हणजेच पैशाच्या, मोहाच्या, व्यवहाराच्या जाळ्यात असे काही अडकलो की आपल्याला स्वतःच्या आत्म्याची उन्नती करायची आठवणच राहिली नाही. संतांचा सामाजिक संदेश असा आहे की संसार करा, व्यापार करा, पण त्यात इतकेही गुंतून जाऊ नका की तुम्ही तुमचे मूळ कर्तव्य आणि सत्कर्म विसरून जाल. व्यवहारासोबत परमार्थाची म्हणजेच नैतिकतेची जोड हवी. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजचा कॉर्पोरेट कर्मचारी किंवा व्यावसायिक सकाळी 9 ते रात्री 9 फक्त लॅपटॉप समोर बसून काम करतो. टार्गेट पूर्ण करणे, पगार वाढवणे, घरचा EMI भरणे यातच त्याचे संपूर्ण आयुष्य संपून जाते. मुले कधी मोठी झाली, आई वडील कधी म्हातारे झाले आणि स्वतःचे वय कधी निघून गेले हे त्याला कळतच नाही. कुटुंबासोबत 2 क्षण शांततेत घालवायला किंवा समाजासाठी काही करायला त्याच्याकडे वेळ नसतो. हा संसाराचा असा व्यापार आहे ज्यात माणूस स्वतःलाच हरवून बसतो. 6वा चरण. सहस्र अपराध जरी मॅनरे केले, तारिलेन विठ्ठले म्हणे नामा. भावार्थ विश्लेषण. अभंगाच्या या शेवटच्या आणि अत्यंत गोड चरणात नामदेव महाराज आपल्याला एक प्रचंड मोठा दिलासा देतात आणि विठ्ठलाच्या दयेची महती सांगतात. महाराज म्हणतात की हे मानवा, जरी आजवर तुझ्याकडून कळत नकळत हजारो अपराध झाले असतील, जरी तू तुझे संपूर्ण आयुष्य वाया घालवले असशील, तरीही निराश होऊ नकोस. तो पंढरीचा पांडुरंग अत्यंत दयाळू आणि पतित पावन आहे.
जेव्हा माणूस शरणागत होऊन मनोभावे विठ्ठलाच्या चरणी लीन होतो तेव्हा तो विठ्ठल त्याचे हजारो अपराध पोटात घालतो आणि त्याला या भवसागरातून तारून नेतो. नामदेव महाराज पूर्ण विश्वासाने सांगतात की त्या विठ्ठलाने माझ्यासारख्या अनेक अपराध्यांचा उद्धार केला आहे आणि तो तुझाही उद्धार नक्कीच करेल, फक्त तू त्याला मनापासून शरण जा. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा हा शेवटचा चरण समाजाला अत्यंत मोठा दिलासा आणि आशेचा किरण दाखवतो. संतांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की मनुष्याकडून चुका होणे स्वाभाविक आहे. जर तुमच्याकडून भूतकाळात हजारो अपराध किंवा चुका झाल्या असतील तरीही निराश होऊ नका. जेव्हा तुम्हाला तुमची चूक उमजेल, जेव्हा तुम्ही अहंकाराचा त्याग करून शरण जाल तेव्हा तो विठ्ठल म्हणजेच ती क्षमाशील शक्ती तुम्हाला नक्कीच पदरात घेईल आणि तुमचे जीवन सुधारेल. हा चरण समाजाला गुन्हेगारी किंवा नैराश्यातून बाहेर पडून सन्मार्गाला लागण्याची प्रेरणा देतो. वास्तविक जीवनातील उदाहरण: अनेक गुन्हेगार जे तरुण वयात अज्ञानामुळे किंवा परिस्थितीमुळे गुन्हेगारी जगतात अडकतात, पण नंतर जेव्हा त्यांना पश्चात्ताप होतो तेव्हा ते पूर्णपणे बदलतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुरुंगातून सुटून आल्यानंतर अनेक कैदी समाजसेवक बनतात, अनाथ मुलांना सरापतात किंवा उपेक्षितांची सेवा करतात. समाजाने आणि देवाने त्यांना क्षमा करून स्वीकारल्यामुळे त्यांच्या आयुष्याचे कल्याण होते. पश्चात्तापामुळे माणसाचे परिवर्तन कसे होते याचे हे एक आदर्श उदाहरण आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. हे फ्रेंड्स, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला कदाचित ओल्ड स्कूल वाटेल, पण त्याचा थेट संबंध तुमच्या आजच्या स्ट्रेसफुल आणि अँझायटीने भरलेल्या लाईफस्टाईलशी आहे. सुमारे 700 वर्षांपूर्वी संत नामदेव नावाचे एक ग्रेट फिलॉसॉफर आणि संत होऊन गेले. त्यांनी एक अभंग, ज्याला आपण आजच्या भाषेत एक भारी पॉडकास्ट किंवा थॉट प्रोवोकिंग रील म्हणू शकतो, लिहिला आहे. हा अभंग म्हणजे तुमच्या लाईफचा क्वार्टर लाईफ क्रायसिस येण्याआधीचा अलर्ट आहे. चला तो सोप्या भाषेत डिकोड करूया. नामदेव महाराज म्हणतात, बाळपण गेले वाह्यांविण, लहानपण कशात गेले, खेळण्यात आणि सिस्टीमने सेट केलेल्या पॅटर्नमध्ये. आपण काय करतो? शाळा, ज्युनियर कॉलेज, असाइनमेंट्स आणि पियर प्रेशर, या सगळ्यात आपण फक्त जगत असतो, पण लाईफ काय आहे हे समजून घेत नाही. आपण ऑटो पायलट मोडवर असतो. तारुण्यात आल्यावर आपली एनर्जी पीकवर असते. करिअर करायचे आहे, पॅकेज हवे आहे, इंस्टाग्रामवर परफेक्ट लाईफ दाखवायची आहे, डेटिंग करायचे आहे. तरुणपणो ही नाठवेची देवा. इथे देव म्हणजे गाभाऱ्यातली मूर्ती नाही, तर इनर पीस, तुमचे आत्मतत्व. आपण हसल कल्चरमध्ये इतके बिझी होतो की मेंटल हेल्थ, स्पिरिच्युअलिटी आणि स्वतःशी संवाद साधायला आपल्याकडे टाईमच नसतो. आपण विचार करतो, हे सगळं वयाच्या 50 नंतर करू, आता फक्त कमवायचे वय आहे. पण महाराज पुढे म्हणतात, वृद्धपणीन सेवा अंतरली. हा सर्वात मोठा ट्रॅप आहे. जेव्हा तुम्ही 60-70 वर्षांचे व्हाल, रिटायर्ड व्हाल, तेव्हा कदाचित तुमच्याकडे मेडिटेशन करायला वेळ असेल, पण तुमचे गुडघे दुखत असतील, पाठ साथ देणार नाही आणि मन वर्षानुवर्षांच्या टेन्शनमुळे इतके सवयीचे झाले असेल की ते शांत बसणारच नाही. जो विचार तरुणपणी करायचा होता तो म्हातारपणी करायला गेल्यावर शरीर आणि मन दोन्ही साथ देत नाहीत. आपण सगळे व्यापारी आहोत का? आलो मी संसारीन गुंतलो व्यापारी. आज आपण प्रत्येक नात्यात आणि गोष्टीत रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ROI शोधतोय. मी या मित्राला वेळ दिला तर मला काय फायदा? मी हे काम केले तर माझे नेटवर्किंग कसे होईल? आपण आयुष्याचा बिझनेस करून टाकलाय. या व्यापारात आपण स्वतःलाच गमावून बसलोय. नामदेव महाराज आपल्याला घाबरवत नाहीत, तर ते शेवटी एक खूप सुंदर होप देतात. ते म्हणतात, सहस्र अपराध जरी म्यांद्रे केले, तारिले विठ्ठले म्हणे नामा. तुम्ही आत्तापर्यंत कितीही वेळ वाया घालवला असेल, कितीही चुका केल्या असतील, तुमचे लाईफ शेड्यूल कितीही बिघडले असेल, इट्स नेव्हर टू लेट टू रिस्टार्ट. तुम्ही आज याच क्षणी स्वतःशी कनेक्ट होऊ शकता. त्या विश्वाच्या ऊर्जेशी, ज्याला नामदेव विठ्ठल म्हणतात, शरण जाऊ शकता. पंढरी म्हणजे फक्त एक भौगोलिक ठिकाण नाही, तर ते तुमच्या आत असलेले शांततेचे, समाधानाचे ठिकाण आहे. रोजच्या धावपळीत किमान 10 मिनिटे स्वतःसाठी काढा, गॅजेटशिवाय. अशा लोकांच्या संगतीत राहा जे तुम्हाला पॉझिटिव्हिटी देतात, जे तुम्हाला ट्रोल्स आणि टॉक्सिक कॉम्पिटिशनमधून बाहेर काढतात. करिअर नक्की करा, पैसे नक्की कमवा, पण संसाराच्या व्यापारात स्वतःचे मानसिक आरोग्य आणि अस्तित्वाचा आनंद गमावू नका. हा अभंग देवळात गुणगुणण्यासाठी नाही, तर तुमच्या लाईफचा रिअल टाईम ऑडिट करण्यासाठी आहे. सो लेट्स रिइव्हॅल्युएट अवर लाईफ. तुमच्यासाठी आजची कृती: रोजच्या 24 तासांपैकी फक्त 10 मिनिटे स्वतःसाठी आणि देवासाठी काढूया. त्या 10 मिनिटांत मोबाईल बाजूला ठेवून शांत बसून अगदी मनापासून देवाचे नाव घेऊया किंवा देवाचे आभार मानूया. आजपासूनच ही सुरुवात करूया, जेणेकरून आपले हे सुंदर आयुष्य वायान्विण जाणार नाही. धन्यवाद. श्रोते हो, संसार करणे, पैसे कमवणे चुकीचे नाही, पण ते करत असताना आपल्या आयुष्याचं खरं ध्येय काय आहे हे विसरू नका. म्हातारपणाची किंवा उद्याची वाट पाहू नका, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. विठ्ठल खूप दयाळू आहे. आपण कधीही सुरुवात केली तरी तो आपल्याला स्वीकारायला तयार आहे. भक्ती म्हणजे केवळ वारी नाही, तर संतांचे विचार आचरणात आणणे हीच खरी वारी आहे. भावार्थ संतवाणी हा तुमचा आणि आमचा एक सात्विक संवाद आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये माऊली लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.